नमस्कार, मी मानसी घरत आणि तुम्हा सर्वांचे जनतेचा वालीमध्ये स्वागत आहे. कोविड-19 हा विषाणू पैदास वाढवत आहे. नाक, तोंड यामध्ये पैदास होऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, काय उपाय केले पाहिजेत याबाबत डॉक्टर राज महेंद्र कमलाकर पाटील यांनी नाक कसे साफ करायचे, बेंबीतून ऑक्सिजन कसा निर्माण करायचा याबाबत स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भाग दुसरा. मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं डॉक्टर राज महेंद्र पाटील यांच्याकडून जो भाग होता, हा व्हिडिओ प्रकाशित झाल्यानंतर अनेक लोकांनी प्रश्न विचारले, कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगितलं की अशा पद्धतीची काय उपचार पद्धती असेल, पुढे जाऊन सांगितलं की पुढे काय होणार आहे. आज आपण पुन्हा पालघर इथे आलेलो आहोत, त्यांची भेट घेतलेली आहे. डॉक्टर नमस्कार. तुम्ही ज्या अर्थी सांगितलं होतं की एका महिन्यामध्ये या महाराष्ट्रातला, या जिल्ह्यातला कोरोना आपण हद्दपार करू शकतो. मागे आपण असं सांगितलं होतं की जे जे काय शासनाच्या गाईडलाईन्स आहेत, ज्या खबरदारी घ्यायच्या त्या त्यांनी घ्यायच्या असं सांगितलं होतं. नेमकं यावरती लागण झाल्यानंतर काय उपचार पद्धती आपण सुरू करायला पाहिजे? जसं इनफॅक्ट मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं की व्हायरसवर कुठलंही औषध नसतंय. पहिली गोष्ट, इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि व्हायरस कसं आहे, तो त्याचा वेळ घेतो. म्हणजे जसं आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो ताप आल्यानंतर, तर मग डॉक्टर आपल्याला वेगळी औषधं लिहून देतात, डोस गोळ्या देतात, गोळ्यांचे तुकडे करून देतात आणि वेगळ्या डोसच्या रूपात देतात आपल्याला ते. आणि तरी पण काही दिवस ताप जात नाही. आपण डॉक्टरना विचारतो असं का, मग डॉक्टर आपल्याला काय सांगतात की तो व्हायरल फीवर आहे. म्हणजे व्हायरल फीवर जो आहे हा औषधाने जात नाही. व्हायरस असा औषधाने जात नसतो, तो त्याचा वेळ घेतो. पण तो त्याच्या भोवतालची परिस्थिती जर बदलली तर तो जातो. मग या केसमध्ये जर पेशंट झालोय आपण प्रिकॉशन घेतलेलं नाहीत आणि आपण पेशंट झालो, मग त्याही केसमध्ये आपल्याला जे काय मी तुम्हाला उपाय सांगितले होते, जसं तुम्हाला गरम पाणी प्यायला सांगितलं होतं, तर त्याचं तुम्हाला प्रमाण वाढवायला लागेल. म्हणजे मी तेव्हा सांगितलं होतं की तुम्हाला जर पेशंट नसाल तर दिवसातून कमीत कमी एकदा संध्याकाळी तुम्ही गरम पाणी प्यायला पाहिजे. पण या केसमध्ये तुम्हाला दिवसातून मे बी 2 तासांनी किंवा 3 तासांनी गरम पाणी प्यावं लागेल, लघवी करायला लागेल. कसं साधारण कसं घसा सकेपर्यंत प्यायचं गरम की कसं पद्धतीचं गरम? गरम असं असलं पाहिजे की त्याचं तुम्हाला फुंकून पिण्यासारखं असलं पाहिजे. तुमच्या गळ्यातला कफ वितळला पाहिजे, तुमची बॉडी गरम झाली पाहिजे, की तुमच्या बॉडीला जाणवलं पाहिजे की बाहेरून काहीतरी अटॅक झालेला आहे. मग बॉडी स्वतःहून अँटीबॉडीज तयार करते आणि मग व्हायरसवर त्याचा परिणाम होतो. व्हायरस कसं, आपलं बॉडीचं टेम्परेचर थोडं जरी वाढलं तर मग व्हायरसचं प्रमाण नाहीसं होते. अशा प्रकारे आपल्याला करता येईल. तसंच आपल्याला ब्रिदिंग एक्सरसाइज करावं लागेल, कारण की त्या व्हायरसने कदाचित नाकात जाळं बनवलेलं असेल किंवा भिंत बनवलेली असेल तर ती तोडायला पाहिजे. मग आपण अशा केसमध्ये दर 1 तासांनी ब्रिदिंग एक्सरसाइज केले, रिव्हर्स ब्रिदिंग केलं. आपण जे म्हणतो ना प्रोनिंग हा म्हणजे काय, आपल्या वैदिक शास्त्रामध्ये प्रोनिंग पूर्वीपासून आहे. ऊर्ध्व श्वास म्हणजे काय, बेंबीकडनं श्वास घ्यायचा, छातीमध्ये रोखून धरायचा आणि नाकातून फेकून द्यायचं. तर ह्याला काही झोपण्याची गरज नाही. तुम्ही कसंही बसला, तुम्ही ड्रायव्हिंग करता, कुठे सायकल चालवता किंवा इतर काही गोष्टी करत असाल त्यावेळी पण तुम्ही हा घेऊ शकता. मग असा जर ऊर्ध्व श्वास घेतल्यानंतर तुमच्यामध्ये ऑक्सिजनची लेवल ऑटोमॅटिक वाढते. जर हेही तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही उड्या मारा जागेवर, त्याच्याने तुमचं होईल. किंवा इतर काही गोष्टी आहेत, जर कपाळभाती म्हणा, अनुलोम विलोम करा, अशा काही बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्याने ऑक्सिजनची लेवल वाढते. पण आता पेशंट झाल्यामुळे आपण ह्याचं प्रमाण जर 1 तासांनी जर केलं तर आपल्याला लवकरात लवकर मे बी एका दिवसात आपण करोना निगेटिव्ह होऊ शकतो. तर ही काळजी आपण घेतली पाहिजे. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की व्हायरसवर कुठलंही औषध नसते. व्हायरसच्या सभोवतालची, म्हणजे व्हायरस आपल्या बॉडी टेम्परेचरला घुसलेला आहे, तर आपल्या बॉडीचं टेम्परेचर कसं वाढवता येईल हे बघा आणि त्याच्यामुळे हळूहळू व्हायरस तो नाहीच आहे. कोणी जर तुम्हाला क्लेम करत असेल की असं काही औषध मी शोधलेलं आहे तर त्यांना हेच म्हणावं की तू शोधलेलं आहे तर मग गरम पाण्याशिवाय जाईल का, आम्हाला वाफ घ्यायची गरज लागणार नाही का, असं तुम्ही प्रश्न विचारला. मी बऱ्याच वेळा बघतो की वेगळ्या प्रकारची औषधं आणली जातात. आता मिथिलीन ब्यूचा एक नवीन फंडा काहीतरी समोर येतोय आणि अशा प्रकारे लोकांना, मला आश्चर्य वाटते की हे डॉक्टर लोकच असे काही पसरवतात ज्याची काही स्वतः त्याचे जे काही रिस्क फॅक्टर आहेत ते कन्सिडर न करता आर्सेनिक, अल्बिकम किंवा इतर बरेचशा काही गोष्टी ते सांगतात. पण तुम्हाला लक्षात येत नाही की मिथिलीन ब्यू किंवा मिथाईल प्रोडक्ट आहे हा बेसिकली कार्सिनोजेनिक आहे, किंवा तुम्ही फिनॉलिक प्रोडक्ट म्हणा. असे काही गोष्टी असतात की त्याचे तुम्हाला आता दुष्परिणाम दिसणार नाही पण भविष्यात तुम्हाला त्याचे दुष्परिणाम दिसतील. मग आता लोकांनी मिथिलीन ब्यूचे काय साठे करून घ्यायचे का,
आणि ते विकत घ्यायचं का? हे परवडणार आहे का? सामान्यांना आपल्याला काय सोल्युशन द्यायचं आहे की बेसिक, ज्याचे काही घातक इफेक्ट शरीरावर होणार नाही आणि गरीबातला गरीब माणूस असं काही करू शकतो. त्याच्यामुळे असे काही कन्सेप्ट सेलिंग करू नका की मी हे औषध शोधलंय, ते औषध शोधलंय. प्रॅक्टिकल राहा आणि जे योग्य आहे, जे शास्त्रशुद्ध आहे. मी तुम्हाला सांगतो, पाण्याचा मी उपाय सरकारला मे बी मार्चमध्ये सजेस्ट केला होता. आयुष मंत्रालयाच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर सप्टेंबर 20 मध्ये सुद्धा पाण्याचा उपाय तिथे लिहिलेला आहे, गरम पाण्याचा. तर आणि इव्हन गरम पाण्याचं उंदरावर पण प्रयोग झालेला आहे असं हे आहे आपल्याकडे, म्हणजे पुरावा आहे. तर त्याच्यामुळे हे तुम्ही करा, ह्याच्याने निश्चितच तुम्हाला फरक पडेल, ह्याची मी तुम्हाला खात्री देतो. सध्या वॅक्सिन मला पाहिजे, पूर्वी लोक घेत नव्हती, आता प्रचंड गर्दी आहे. म्हणजे अक्षरशः सर्व जिथे केंद्र आहेत तिथे खूप गर्दी होते, काही लोकांना भेटत नाही. तर वॅक्सिनचे खरोखर फायदे काय आहेत आणि नंतरचे तोटे काय आहेत हे काय सांगू शकता या बाबतीत? बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितलंय की व्हायरसवर कुठलंही औषध नसते. मग व्हायरसवर काय असू शकते? व्हायरसवर वॅक्सिन असू शकते. वॅक्सिन काय करते की बॉडीमधलं अँटीबॉडीजचं प्रमाण वाढवते किंवा बॉडीमध्ये अँटीबॉडीज सोडते. पण असं आहे का की सगळेच वॅक्सिन चांगले असतात का? असं काय असते का? असं नसतं. आत्तापर्यंत 182 वॅक्सिन बनवले गेलेले आहेत ह्याच्या करोनावर रिसर्च करताना. तर ते काय सगळेच चांगले आहेत का? मग वॅक्सिनचे दुष्परिणाम पण असतात, हे लक्षात ठेवा. वॅक्सिन असं नाही की आता टोचलं आणि उद्या तुम्ही बरं झालं. ह्याच्या मागचे काही कारणं तुम्ही शोधली पाहिजेत. बेसिकली की असं आहे की वॅक्सिन जरी दिले तरी आपण बघतो की लोकांमध्ये केसेस आलेत, काही लोक पॉझिटिव्ह झालेले आहेत. तर हे कोणी शोधलं पाहिजे? हे सरकारने शोधलं पाहिजे, हे तज्ज्ञांनी शोधलं पाहिजे, टास्क फोर्सच्या लोकांनी शोधलं पाहिजे की वॅक्सिन जे इंडियामध्ये दिले जाते ते खरोखर इफेक्टिव्ह आहे का? तर आपण बऱ्याच वेळा असं बघतोय की वॅक्सिन देऊनसुद्धा लोकांमध्ये केसेस आलेले आहेत, पॉझिटिव्ह झालेले आहेत, हे आपण बघतोय. आणि वॅक्सिन देऊनसुद्धा बरेचसे दुष्परिणाम जे झालेले, ॲडव्हर्स इफेक्ट झालेले आहेत, त्याचं रिपोर्टिंग करण्याची कुठेही सिस्टीम नाही. जर आपण बघितलं की भारतामध्ये जानेवारीपासून 2021 पासून वॅक्सिनेशन चालू झालेलं, त्याच्या अगोदरचे रिझल्ट जर तुम्ही बघितले तर भारतामध्ये एव्हरेज मी म्हणेन की साधारण 2936 लोकांची डेथ व्हायची. आत्ताचा तो आकडा आहे 5400. महाराष्ट्रात 66 लोकांची डेथ व्हायची पर दिवसाला, आता तो आकडा आहे 800 दर दिवसाला. म्हणजे आता भारताचा आकडा जर 2 लाख क्रॉस केलेला, 2,48,000 क्रॉस केलेला आहे आणि टोटल केसेस 2 कोटीच्या वरती झालेले आहेत. म्हणजे समजून घ्या की वॅक्सिन पोस्ट वॅक्सिनेशनमध्ये केसेस का वाढतात ह्याचा तज्ज्ञांनी स्टॅटिस्टिकल रिपोर्ट निर्माण केला पाहिजे आणि तरच त्याचा इफेक्ट आहे. नाहीतर का होईल माहिती आहे का? जर तुम्ही वॅक्सिनचा 0.1% जरी ॲडव्हर्स रिॲक्शनचा डेथ रेटचा विचार केला तर 100 कोटी जिथे जनता आहे भारताची तिथे 10 लाख लोक मरण्याची शक्यता आहे. हे विचार केलं, हे एवढा सिरियसनेस आपल्याकडे असला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे. मग टास्क फोर्स जो आहे त्याच्यामध्ये तज्ज्ञ आणि डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि डॉक्टर असे काय केलेलं नाही आहेत का सरकारचं नेमकं याच्या बाबतीत चुकलं आहे? कसं आहे, काय सांगतील? बघा, हे जेव्हा आपल्याकडे पॅन्डेमिक झालं म्हणजे फेब्रुवारीपासून, त्या सुमारासपासूनच मी ह्या मोठ्या लोकांना म्हणजे मोठ्या पदावरच्या लोकांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. त्या सुमारास जर काही चर्चा झाली असती तर आज तुम्हाला मी सांगतो की कुठलाही मेडिकल स्टाफ, नर्सेस, डॉक्टर्स मृत्युमुखी पडले नसते, आपले पोलीस फोर्स कुठे मृत्युमुखी पडलं नसतं आणि बऱ्याच लोकांचे आपण प्राण वाचवू शकलो असतो. तर गफलत कुठे झाली हे फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. की कसं आहे की हे 2 विषय आहेत. एक गोष्ट म्हणजे लोकांमध्ये ह्याचा प्रादुर्भाव होऊ नये आणि ज्यांच्यामध्ये झाला आहे त्यांना ट्रीटमेंट देण्यासाठी की त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचा मोठा रोल असतो आणि ते खरोखरच चांगलं काम करत आहे. पण जिथे लोकांमध्ये ह्याचा प्रादुर्भाव होऊ नये ह्याच्यासाठी एक वेगळे एक्सपर्ट असतात, जे डे टू डे हे जंतू म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस हे हाताळतात. असे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमधले काही तज्ज्ञ असतात, काही फार्मास्युटिकल एक्सपर्ट असतात किंवा रिस्क अनालिसिस म्हणतात, ज्यांना ह्या गोष्टीची रिस्क माहिती आहे आणि ते ह्याच्यापासून स्वतःला नेहमीच सांभाळत असतात. अशा लोकांना जर टास्क फोर्सवर ठेवलं असतं तर लोकांमध्ये हा प्रादुर्भाव वाढलाच नसता. मग लोकांमध्ये प्रादुर्भाव वाढला नसता तर अशा केसेस मिळाल्याच नसत्या. मग अशा केसेस मिळाल्या नसता तर मग ही ऑक्सिजनचा पुरवठा, बेड, व्हेंटिलेटर, कोविड सेंटर किंवा हे रेमडेसिवीर अशा काही गोष्टी झाल्याच नसत्या.
हे तुम्ही समजून घ्या. मग सगळ्या जगभरातल्या सरकारने हीच गफलत केलेली आहे की सगळीकडे डॉक्टरांना टास्क फोर्सवर ठेवलं आणि त्याच्यामुळे काय झालं की जिथे कंट्रोल व्हायला पाहिजे होतं, जिथे प्रादुर्भावाचा कंट्रोल व्हायचा ते झालं नाही. फक्त आपण काय केलं, बेसिकली आपण जास्ती करून कशा सोयीसुविधा पुरवता येतील, पेशंटला कसं हे करता येईल ह्याच्यावरच लक्ष दिलं गेल्यामुळे म्हणून आत्ताही वेळ गेलेली नाही आहे. आणि अजूनही जर लोकांमध्ये ह्याचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर असे तज्ज्ञ लवकरात लवकर टास्क फोर्स आले तर ह्याचा काही उपयोग होईल. तसंच वॅक्सिनच्या बाबतीतही याच्यावर मोठा म्हणजे निर्णय घेत आहे. चीनमध्ये नेमकी काय परिस्थिती आणि त्यांनी कशी मात केली आहे? बघा, फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे की जेव्हा ह्याची सुरुवात झाली ती चीनमध्ये झाली तेव्हा सगळं जगाचा मीडियाचा फोकस हा चीनवर होता की चीनमध्ये एकदम हाहाकार चालू आहे, तिथे अशी माणसं मरतात, अशी माणसं मरतात, अशा प्रकारे सगळं चाललं होतं. एक भीतीदायक वातावरण तयार होतं. पण आज जर तुम्ही बघितलं 216 देशाच्या लिस्टमध्ये चीनचा नंबर 96 आहे. म्हणजे 1 नंबरवर जिथे हाहाकार माजला होता तिथे सगळं आता सुरळीत आहे, सगळं काही कंट्रोलमध्ये आहे. तिथे तुम्ही जर आकडा बघितला तर 90,000 केसेस झालेले आहेत आणि तिथे डेथ फक्त 5,000च्या खालती आहेत. ह्याच्या विरोधात भारतामध्ये 2 कोटीच्या वरती केसेस झालेले आहेत आणि जवळजवळ 2,40,000च्या आसपास डेथ झालेली आहे. अमेरिका 1 नंबरला आहे, भारत 2 नंबरला आहे, उद्या भारत 1 नंबरला येऊ शकतो. तुम्ही जर असा विचार केला की जिथे वॅक्सिनची निर्मिती झाली आणि जिथे वॅक्सिनचा जास्ती प्रसार आहे अशा ठिकाणी केसेसचं प्रमाण आणि डेथ रेट जास्ती आहे. मग ह्या स्टॅटिस्टिकवर लक्ष दिलं पाहिजे. चायना काय करते, चायनाने इंडिजिनस वॅक्सिन बनवलेलं आहे म्हणजे आणि त्याची इफिकेसी फक्त 50% ठेवलेली आहे. आपल्याकडचं वॅक्सिनचं आपण इफिकेसी 70 to 90% क्लेम करतोय. मग चायनाजनी असं आपल्यापेक्षा टेक्नॉलॉजीनी पुढे असलेले चायना आणि सगळ्या गोष्टीमध्ये पुढे असलेले चायना 50% इफिकेसीचं वॅक्सिन बनवते आणि मग त्याला इतर देशातून मागणी येत नाही. मग ह्याच्या मागचं कारण काय आहे की चायना असं 50% इफिकसी असलेलं वॅक्सिन लोकांना टोचते का, आणि ते टोचते तर त्याच्याकडचा डेटा असा आहे की 100 लोकांमध्ये फक्त 17 लोकांना टोचते आणि अमेरिकेचा डेटा असा आहे की 100 लोकांमध्ये 71 लोकांना टोचते. भारताचा डेटा आपल्याकडे आलेला नाही आहे. म्हणजेच चायना जे काही वॅक्सिनेशन किंवा इतर काही दाखवते, जो त्याचा प्लॅन ए आहे हा फक्त दाखवण्यासाठी आहे, पण त्याचा कधी प्लॅन बी हा वेगळा आहे. म्हणजे आपलं लक्ष असं असलं पाहिजे की चायना नक्की काय करते, त्यांनी कशा प्रकारे याला कंट्रोलमध्ये आणलेलं आहे. तिथे लॉकडाऊन पण नाही आहे. म्हणजे जर हे काही आहे मग चायनाचा प्लॅन बी असा असू शकतो की त्याच्याकडे ज्या ट्रेडिशनल चायनीज मेथड आहेत, जसे सूप आहे किंवा गरम गरम पाणी पिणं किंवा व्यायाम आहे, ही पद्धत त्यांनी वापरलेली आहे. इनफॅक्ट कसं आहे तुम्हाला हेही सांगतो की वॅक्सिन काय अशा प्रकारे बनत नसते. जर तुम्ही जगातल्या वेगळ्या शास्त्रज्ञांचा जे खरोखरच हे करतात, ग्लॅक्सोच्या शास्त्राचं हे केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण काहीतरी चुकीचं करतोय का. म्हणजे अमेरिका आणि अमेरिकेचे जे काही मित्र राष्ट्र आहेत तिथे ह्या सगळ्या केसेस जास्त आहेत, पण चायना आणि चायनाचे काही मित्र राष्ट्र आहेत तिथे ह्या केसेस कमी आहेत. म्हणजे इथे जर आपण व्यवस्थित तिथे जर लक्ष दिलं आणि असं का हे स्वतःला विचारलं, हे तज्ज्ञाने विचारलं, टास्क फोर्सने विचारलं तर ह्याच्यात काही फरक पडू शकतो. म्हणजे आपण एक तर गफलत केलेली आहे की चुकीच्या लोकांना म्हणजे टास्क फोर्सवर जी काही गोष्ट आहे तिथे योग्य लोक येऊन बसली असती तर असा प्रादुर्भाव झाला नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. लोकांमधला प्रादुर्भाव जर रोखला, आपलं लक्ष नेहमीच असं असलं पाहिजे की आपण प्रिव्हेन्शनवर लक्ष दिलं पाहिजे. हे लागण होणारच नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण लक्ष नेहमीच लागण होणार नाही ह्याच्याकडे बघितलं तर बाकीचा आपला जो काही खर्च आहे, जो एक्सपेन्सेस आहे, जे सुविधांकडे आज आपण बघतो की ऑक्सिजन न मिळाल्यामुळे छोटी छोटी मुलं मेलेली आहेत आई वडिलांच्या कुशीमध्ये. ही चुकीची गोष्ट आहे. किती लोकांचे प्राण धोक्यात गेले, तरुण मुलं मरतायत, कितीतरी तरुण विधवा झालेल्या आहेत. ही काही गोष्ट आणि तिथे स्मशानभूमीमध्ये लाईन लागलेली आहे. अशा काही गोष्टी आहेत. ऑक्सिजनसाठी लोक सिलेंडरसाठी धावतात. ऑक्सिजन खरोखरच एवढा कॉस्टली आहे. देवाने इतका सुंदर ऑक्सिजन आपल्याला दिलेला आहे, तो आपण व्यवस्थित नाकातून घेऊ शकत नाही, आपण स्वच्छता ठेवू शकत नाही. आणि अशा नको त्या गोष्टीसाठी म्हणजे ह्या गरीब लोकांनी पैसा आणायचा कुठून, ह्याचा तुम्ही विचार करा. आज तुम्ही जर नुसतं एक सेंटरला मान्यता देताय का हॉस्पिटलला म्हणा, तिथे किती चार्जेस घेतात हे तुम्हाला माहिती आहे का. साधा 4-5 दिवसाचे 40,000 रुपये घेतात. म्हणजे हा पैसा लोकांनी आणायचा कुठून.
मग ह्या ज्या ट्रेडिशनल मेथड आहेत ते जगाला सांगा ना, लोकांना सांगा. तुम्ही काय फक्त सांगता, फक्त मास्क घाला, हात धुवा आणि सोशल डिस्टन्सिंग हे तर पाळलंच पाहिजे. पण त्याच्या व्यतिरिक्त जर लोकांनी लॉकडाऊनमध्ये स्वतः हे गरम गरम पाणी पिलं, नाक साफ केलं, तर तुम्हाला केसेस मिळणारच नाहीत. म्हणजे डॉक्टर साहेब, मी 1 मिनिट फक्त थांबवतो तुम्हाला. म्हणजे ज्या वेळेस पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं होतं की घंटा वाजवा, टाळ्या वाजवा, मेणबत्त्या पेटवा, जर सरकारने असं सांगितलं की एकाच दिवशी एका टायमाला दिवसातून 3 वेळा एकाच टायमाला पाणी प्या, जसं तुम्ही सांगितलं आहे, त्या पद्धतीत काय सांगतील? खरोखर तसेच आहे. आपल्याला एकही दाखवणं महत्त्वाचं आहे. जसं माननीय पंतप्रधानांनी जसं सांगितलं होतं मागच्या वेळी, आणि आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या होत्या किंवा दिवे लावले होते, ही अतिशय चांगली गोष्ट आहे, एकीची गोष्ट. पण त्याचप्रमाणे जर आपण अशाच प्रकारे लॉकडाऊन करून जर 7 दिवस लॉकडाऊन केलं आणि कमीत कमी एकदा संध्याकाळी एकदा गरम गरम पाणी सगळ्यांनी जर प्यालं, सगळ्यांनी लहान मोठ्यापासून थोरांनी, पूर्ण गावामध्ये, शहरामध्ये, कॉलनीमध्ये सगळीकडे जर प्याला तर आणि नाक साफ ठेवलं, तर हा करोना हा नाहीच होऊ शकतो. कारण की तो हवेत नाहीच आहे ना. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, तो हवेत नसतो, तो वस्तूच्या रूपात नसतो, तो कुठल्या तरी एका कॅरियरमध्ये असतो, तो मनुष्यामध्ये असतो. मग जो हा मनुष्य एखाद्या घरामध्ये लॉकडाऊन असं समजा, ते कोविड सेंटर असं समजा, आणि जर हे सगळ्यांनीच केलं तर तुम्हाला केसेस मिळणारच नाहीत. आणि मग आपण नक्कीच चांगल्या म्हणजे 2 नंबरवर कुठेतरी आपण पूर्ण मुक्त होऊ कोरोना मुक्त होऊ शकतो आपण. आपल्याला वॅक्सिनची गरज लागणार नाही किंवा कुठल्या औषधाची गरज नाही. म्हणजे सरकारने आजच्या घडीला जनजागृती करणे फार महत्त्वाचं आहे. जनजागृती आणि त्यांना चांगला उपाय करणं, हे जे सांगणं ट्रेडिशनल मेथड जे आहे ते सांगणं महत्त्वाचं आहे. बघा, याच्यावर कुठलं जर औषध असतं तर सरकारने जसे हत्तीपायाच्या गोळ्या वाटतात घरोघरी जाऊन, तसे औषधं वाटली असती. पण सरकारला हे माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की याच्यावर औषध नाही. मग ही औषधं का सांगता तुम्ही? अजून सिस्टीम का खराब करतात? जसं आता काही डॉक्टर मिथलिन ड्यू सजेस्ट करतात. किती चुकीचं आहे, किती वाईट वाटते. कुठल्याही गोष्टीचं सारासार विचार न करता नको ती औषधं सांगून लोकांना तुम्ही वेठीस धरता, आणि तिथे काळा बाजार होतो आणि बऱ्याचशा गोष्टी होतात. आणि मग अननेसरी 4-4 लाख 40,000 ही काही औषधाची किंमत असतात. डॉक्टर साहेब, ग्रामीण भागामध्ये याची लागण आता मोठ्या प्रमाणात होत आहे. जसं तुम्ही सांगितले की अनेक तरुण जे आहेत, युवक आहेत, ते मृत्युमुखी पडत आहेत. पण आत्तापर्यंत असा मला आहे की आदिवासी समाज, इतर समाज हा जेव्हा घरगुती, जसं तुम्ही मागच्या याच्यामध्ये सांगितलं होतं संवादामध्ये की गरम पाणी घ्या, त्या लोकांनी, बऱ्याचशा लोकांनी गरम पाणी घेऊन बाकीच्या ठिकाणी ते काम केलं, त्याचे आपण पण दाखवणार आहोत. पण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याला विविध अशी इंजेक्शनं असे दिल्यानंतर त्याची मानसिकता खच्ची होते किंवा त्याचा दुष्परिणाम वेगळा होत असेल, असं वाटतं का तुम्हाला? कसं आहे की जर तुम्ही ह्या प्रिकॉशन घेतल्या नाहीत आणि तुम्ही पॉझिटिव्ह झाल्यानंतर तुम्ही नॅचरली हॉस्पिटलमध्ये जाणं भाग होतं. मग तुमच्या बॉडीमध्ये जेव्हा ऑक्सिजन जात नाही, रक्तामध्ये जेव्हा ऑक्सिजनची कमी होते, त्या केसमध्ये काय होते की बॉडीमध्ये जे ऑलरेडी ऑर्गॅनिझम असतात वेगळ्या रूपाने ते ऍक्टिव्ह होतात आणि मग ते आपल्या लंगला किंवा बॉडीला डिट्रोएट करायला लागतात. मग त्या केसमध्ये डॉक्टरांना ही वेगवेगळी औषधं वापरावं लागतात की बॉडीला पुन्हा रिवाईव्ह करण्यासाठी. मग त्या केसमध्ये असे स्टिरॉइड दिले जातात किंवा बऱ्याचशा गोष्टी वापरल्या जातात, आणि मग त्याच्यामुळे अजूनही काही कॉम्प्लिकेशन येण्याची शक्यता असते. पण शेवटी आपल्याला त्याचे प्राण वाचवायचे असतात आणि सगळी गोष्ट रिवाईव्ह करायचं असते, म्हणून डॉक्टर हे उपाय करतात. म्हणजे आपलं हे लक्ष असलं पाहिजे की आपण नेहमीच स्वतःला ह्याच्यापासून मुक्त कसं ठेवू आणि आपल्या गावाला मुक्त कसं करू, शहराला, ह्याच्यासाठी हे जिथपर्यंत हा करोना सांघिकपणे एकत्रितपणे जात नाही, कारण की हा संसर्गजन्य रोग आहे, म्हणून सगळ्यांनी एकत्रितपणे करणं आवश्यक आहे. जात नाही तिथपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील. आणि ह्या एकदम त्याला काही कुठल्याही प्रकारचा खर्च नाही आहे, कुठल्या प्रकारचं म्हणजे देणं घेणं नाही आहे. तर ते हे आणि कोणीही गरीबातला गरीब माणूस करू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही हे उपाय केला तर तुम्ही करोनामुक्त राहू शकता. गेल्या वर्षभरामध्ये जर आपण बघितलं तर मृतांमध्ये जे वयोवृद्ध म्हणजे 65-70 असा जो होता, त्याच्यानंतर आता डायरेक्ट 40, आणि काल जर जेव्हा मी ऐकलं तर डायरेक्ट लहान मुलावरती अटॅक येणार आहे, ही लाट आहे, तिसरी लाट आहे. तर हे जरा थोडंसं आम्हाला ग्रामीण भागामध्ये आम्हाला समजत नाही, जरा सविस्तर सांगा थोडंसं. बघा, पूर्वी पण जे काही म्हातारी माणसं मेली बेसिकली, जे आपल्याला सांगत होते की डायबिटीसने असलेल्यांना जास्ती होतो किंवा BP असताना जास्ती होतो. इनफॅक्ट आपण जे बघितलं त्यावेळी पण ज्या म्हातारे लोकांनी गरम गरम पाण्याचा उपाय केला आहे, गरम गरम वाफ घेतलेली आहे, नाक स्वच्छ ठेवलेले, अशानं झालेलं नाही आहे. तरी पण काही काना करोना व्हायरसने पकडलेलं आहे.
आणि मग त्या केसमध्ये कधी कधी त्यांच्यावर जी काही चुकीची औषधं सजेस्ट केली, जसे SUQS आहे, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, जे मलेरियाचं औषध आहे, रिटोनावर सजेस्ट केलं, जे आपलं TBचं हे आहे, मग अशा प्रकारची चुकीची औषधं जे प्रयोग केले गेले त्याच्यामुळे हे डेथचं प्रमाण वाढलेलं आहे. इनफॅक्ट ह्याच्यामुळे ते काही BPमुळे किंवा डायबिटीसमुळे गेलेलं नाही. आताचा जो विषय आहे की आता तरुण वर्गाला जो होतोय, तर ह्याच्यात म्युटेशन जे सांगितलं, तर म्युटेशन म्हणजे काय, तो व्हायरस काय एका बॉडीमधनं दुसऱ्या बॉडीमधून कपडे बदलून येत नाही. त्याला कुठेतरी कसं आहे की ह्याच्यावर जेव्हा संशोधन चाललं, ह्याच्यावर जेव्हा वॅक्सिन बनवण्याचा प्रयत्न केला, त्याला त्या व्हायरसला रप्चर केलं जाते किंवा ॲट्युनेटेड केलं जाते. तर त्या केसमध्ये ते असे व्हायरस म्हणजे चांगले व्हायरस निर्माण होऊन त्यांना कुठेतरी कॅन्डिडेटला टोचलं जाते. कधी कधी घातक व्हायरस पण तयार होतात त्याच्यामध्ये. तर ते टोचल्यामुळे त्याचं संक्रमण वाढलेलं आहे. मग तेच आता ह्या तरुणांना त्याची जास्त लागण होते. आता जर जे सांगताय की प्राण्यांना पण होते किंवा लहान मुलांना पण होईल, ह्याचा अर्थ कुठेतरी रिसर्च चुकलेला आहे. अच्छा. हां, तर ही मी तुम्हाला सांगतो. पण हे काही असो, तुम्हाला अजूनही सांगतो की असं काय येण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी गरम गरम पाणी पिलं तर कितीही लाटा आल्या. बघा, चायनामध्ये याची सुरुवात झाली, आज चायना 96व्या नंबरवर आहे. मग चायनाने किती लाटा घेतल्या असतील, लाटा हे केल्या असतील, तर अशा काही लाटेला घाबरू नका. शिवाय आपल्या तज्ज्ञांचा एक मोठा रोल आहे. तज्ज्ञांनी प्रत्येक वेळी स्टॅटिस्टिकचं ॲनालिसिस करून हे का असं काय शोधलं पाहिजे. कारण की तुम्हाला आत्ता सांगतो, UK हे आपण वॅक्सिन आणतो, तिथे ॲस्ट्राजेनेकाचं जे काही वॅक्सिन आहे त्याच्यावर आता हे केलेलं आहे. कारण की तिथे बघितलं की त्याचे साईड इफेक्ट्समुळे लोकांमध्ये क्लॉटिंग होते आणि साधारण 30 ते 45 वयाच्या म्हणून त्यांनी ते बॅन केलेलं आहे. मग त्याच्यावर स्टडी केलेलं आहे की का बाबा इतके डेथ केसेस, 20% डेथ केसेस आलेले आहेत. आपल्याकडे आपण वॅक्सिनचा 0.1% डेथ केस म्हणतो, म्हणजे 100 कोटीमध्ये 10 लाख लोक मरण्याची शक्यता आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी विचार करा. करोनामुळे एवढी माणसं मेली नाही, ते वॅक्सिनने पण मरू शकतात. म्हणजेच ह्याची रिस्क आपण इव्हॅल्युएट केली. खरोखरच जर चांगलं असेल तर द्यायला हरकत नाही. पण मग ह्याच्यापेक्षाही सरकारने चांगलं वॅक्सिन आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे की ज्याचे साईड इफेक्ट्स कमी असतील. हा रोल असला पाहिजे, तज्ज्ञांचा हा रोल असला पाहिजे की आलंय वॅक्सिन टोचा, असं नाही करून चालणार. कारण ही माणसं आहेत, हे विचार करा तुम्ही. साहेब, मला एक दुसरा प्रश्न राहून असा विचारावा वाटतो की लोक हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांची मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यानंतर त्याची डेड बॉडी दिली जात नाही. मग याच्यामधले काय गैरसमज आहेत किंवा कशा पद्धतीने काय सांगतील या बाबतीत? म्हणजे खरोखर तो विषाणू दुसऱ्याला लागून होणार का किंवा काय? कारण तिथे मशानासुद्धा पेटवणारी माणसंच आहेत. हा, तुमचा हा विषय एकदम उत्तम आहे आणि तुमचं ऑब्झर्वेशन पण चांगलं आहे. इनफॅक्ट कसं असतं की आपल्याला शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे आपल्याला मास्क घालणं आवश्यक आहे. का मास्क घालणं आवश्यक आहे? की हा जो व्हायरस आहे थुंकीच्या ड्रॉपलेटवर पसरतो, बरोबर आहे. मग हा जो मृत्युमुखी पडलेला जे काही शरीर आहे ते काही बोलत नाही, श्वासोश्वास करत. मग त्याच्या केसमध्ये तिथून काही व्हायरसचा उत्सर्ग होणं शक्यच नाही आहे. मग असं काही जे काय आहे बेसिकली की त्याला आपण जर सॅनिटायझर करून त्या पर्टिक्युलर फॅमिलीला जर त्या हातात दिलं इनफॅक्ट, तर त्या फॅमिलीला त्याचे अंत्यविधी प्रॉपर करणे शक्य होईल. कारण की भारत हा देश एक धार्मिक देश आहे, धर्माला मानणारा देश आहे आणि आपण ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. आणि आताही आपण बघतो की ज्या पद्धतीने स्मशानभूमीमध्ये ह्यांचं जी काही विल्हेवाट लावली जाते ते अतिशय चुकीच्या पद्धतीने होत आहे. आणि तिथे लाईन पण लागते. तर या केसमध्ये जर आपण ते शवची बॉडी जर आपण फॅमिलीला दिली तर त्याचं योग्य प्रकारे त्याचं अंत्यविधी होतील आणि ह्याच्यापासून शहरातल्या स्मशानभूमीवरती अतिरिक्त भार पडणार नाही. नक्कीच शहरातल्या स्मशानभूमीवर अतिरिक्त भार पडणार नाही. पण या केसमध्ये फक्त शासनाचा प्रोटोकॉल फॉलो करणं महत्त्वाचं आहे की फॅमिलीचीच माणसं असतील, गर्दी नाही व्हायला पाहिजे आणि जे काही म्हणजे स्वच्छता पाळली पाहिजे, मास्क घातलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. पण हे म्हणजेच कसं लोकांचा सरकारवर पण विश्वास वाढेल आणि आपण एक धर्माला मानणारा देश आहोत, तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. सांगा की गैरसमज सांगा की वॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा काही लोक पॉझिटिव्ह येत आहेत, या बाबतीत काय सांगतील? बघा, हा करोना हा संसर्गजन्य आजार आहे आणि जगभरातल्या शास्त्रज्ञांचं प्रमुख शास्त्रज्ञांचं असं मत आहे की हे वॅक्सिन दिल्यानंतर, करोनाचं वॅक्सिन दिल्यानंतर जर तुमच्यामध्ये सिम्पटम्स आले तर तुम्ही पॉझिटिव्ह कॅरियर होता. मग त्या केसमध्ये तुम्ही सेल्फी काढण्याच्या ऐवजी स्वतःला आयसोलेट केलं
तर तुमच्यापासून हा करोना व्हायरसचा प्रसार होणार नाही ह्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आत्ताच आपल्याला एक उदाहरण मिळालेलं आहे की एका आश्रमामध्ये 20 जणांनी वॅक्सिन टोचून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 20च्या 20 जणं पॉझिटिव्ह निघालेले आहेत. त्याच्यामध्ये एकाचं डेथ झालेली आहे. आणि आपल्याकडे अशी बरीच उदाहरणं देता येतील की जिथे वॅक्सिन दिल्यानंतर करोना पॉझिटिव्ह झालेले आहेत. म्हणजे आपण पॉझिटिव्ह कॅरियर क्रिएट करतो. बघा, वॅक्सिन दिल्यानंतर सुद्धा व्हायरसचं प्रमाण म्हणजे कॉन्टॅमिनेशनचं प्रमाण वाढत आहे, कारण की बरेचसे पॉझिटिव्ह कॅरियर होत आहेत. आणि आता तुम्हाला मी उदाहरण दिलेलं आश्रमाचं आणि अशी बरीचशी उदाहरणं आपल्याकडे येत आहेत की ते सांगतायत की आम्हाला सिम्पटम्स आलेले आहेत. सिम्पटम्स आले म्हणजे काय, तुम्ही पॉझिटिव्ह कॅरियर झालं. कारण की हा संसर्गजन्य आजार आहे. इतर पोलिओ लसीसारखं नाही किंवा इतर कुठल्या लसीसारखं नाही जिथे एकदा लस टोचली का संपला विषय. इथे लस टोचल्यानंतर जर तुम्हाला सिम्पटम्स आले तर तुम्ही मोठ्या शास्त्रज्ञांचं असं मत आहे की तुम्ही पॉझिटिव्ह कॅरियर होता. मग त्या केसमध्ये तुम्हाला सेल्फ आयसोलेट करणं महत्त्वाचं आहे. नाही तर आपण आकडे बघतोय पोस्ट वॅक्सिनेशन का प्रमाण आकडे वाढत आहेत. त्याचं कारण, महत्त्वाचं कारण हे असू शकतं. ह्याचा तज्ज्ञांनी विचार केला पाहिजे, सरकारने विचार केला पाहिजे. वर्षभरापासून आणि त्या अगोदरपासून सामाजिक कार्यकर्ते होते. गेल्या वर्षी अक्षरशः प्रत्येक खेड्यागावामध्ये ज्यांनी मास्क वाटले ते आदर्श शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कुराडे आपल्यासोबत आहेत. जाणून घेऊया गरम पाणी आणि बाकीचे उपाय कशा पद्धतीने मी आतापर्यंत हाताळत आहेत. साहेब, काय माहिती आहे की आतापर्यंत मी सगळ्या कोविड सेंटरना भेट दिली आहे आणि पालघर कोविड सेंटर याच्यामध्ये मी रोज जातो आणि डॉक्टर राज महेंद्र पाटील यांनी सांगितलेला उपाय आणि हा उपाय देत असताना तुमच्याच माध्यमातून ह्या चॅनलवरती बघितलं, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना भेटलो या विषयाबद्दल. आणि त्यांनी गरम पाण्याचा जो फंडा सांगितला, फंडा मी शब्द वापरेन, आणि नाक साफ करणे, घसा साफ करणे, पेज पिणे, ह्या गोष्टी करत असताना आज मी माझं कुटुंब हे फॉलोअप करत आहे आणि ह्याचा परिणाम फार चांगल्या पद्धतीने होत आहे आणि ताप नाही, आजार नाही. आणि हा फॉलोअप मी दुसऱ्याने सांगतो आहे की गरम पाण्याचे नियम काय आहेत, त्याचे फायदे काय आहेत हे मी सांगतो आणि रोज मी कोविड सेंटरला भेट देतो. तुम्ही काय याबाबतीत सरकारला किंवा या आपल्या जिल्हा प्रशासन पालघरला काय आवाहन करतील? मी एवढंच आवाहन करीन की आपण एवढं सगळं धावपळ करत आहात तर एक जसं संध्याकाळी 6 वाजले की सायलेंट वाजतो आणि सुट्टी होते, तसा एक सायलेंट वाजला पाहिजे की तो सायलेंट वाजला की लोकांना कळलं पाहिजे की आता मला गरम पाणी पिलं पाहिजे. हा एक संदेश त्यांच्यातनं. सरकारचं नेमकं चुकतं, आपल्या डॉक्टरांचं चुकतं की जे टास्क फोर्स लावलेला आहे त्यांचं चुकतं? म्हणजे मुख्यमंत्र्यांना माहिती दिली जात नाही का? जे सचिव आहेत, जे त्यांच्या निकटवर्ती आहेत, ते त्यांना देत नाहीत का? असं डॉक्टर सांगायचं आहे का तुम्हाला? मला असंच म्हणायचं आहे की हे जे काही आकडे आहेत बेसिकली हे आकडे सगळं सांगते. तुम्ही जर जगभरातले आकडे बघितले आणि चायनाचे आकडे बघितले तर हे आकडे सतत वाढत आहेत भारतामधले. म्हणजे आपल्याला स्वतःला सेल्फ इव्हॅल्युएशन करायला पाहिजे की आपलं कुठे काहीतरी चुकतंय का, की ज्यांना आम्ही अपॉइंट केले त्यांचं काय चुकतंय का की आपण हे सगळं समजून घेतलं पाहिजे. जर असं कोणी चुकत असेल तर त्याला आपल्याला सुधारणं आवश्यक आहे, नाहीतर हे आकडे असे वाढतच जाणार. म्हणजे डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की जर एखादा मार्ग चुकीचा असेल तर ते औषध, तो मार्ग, ती जागृती आपल्याला नव्याने करायला पाहिजे आणि याच्यासाठी नवीन काहीतरी भरती केला पाहिजे की जेणेकरून त्याच्या ज्ञानाचा फायदा हा समाजासाठी होईल. म्हणजेच आता सरकारने याचा विशेष या भागाचा विचार करून या महाराष्ट्रातली जनता वाचवायची असेल तर आपल्याला काहीतरी बदल करायला पाहिजे. केवळ सचिव सांगतात किंवा बाकीचे सांगतात असं न करता जे शास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी लसी बनवल्या आहेत, ज्याचा अभ्यास आहे, अशा लोकांचे मार्गदर्शन करणे गरजेचं आहे. हेच मला यामधून सांगावंसं वाटतं. आपण आपला गेल्या दिवसाचा म्हणजे 2 दिवसापूर्वी आपण दिली होती माहिती, आज सुद्धा डॉक्टरांनी त्याचा वेळ काढला, आपल्याला माहिती दिली, त्याबद्दल मी जनतेच्या वालीच्या तर्फे आपलं आभार मानतो. का मानतो? महाराष्ट्र जनतेला तुमचं लक्ष वाचवायचं आहे. धन्यवाद.